केसांच्या मोस्ट ऑफ दी तक्रारी काय असतात? केस गळती, केसांमध्ये भरपूर कोंडा होणं, केसांना स्प्लिट एंड्स येणं, केस भरपूर ड्राय होणं, सायमल्टेनियसली कधी कधी केस तेलकट सुद्धा होणं, चिकट होणं, त्यात केस पातळ होणं, मुळं त्यातल्या त्यात पातळ होणं, अशा तक्रारी माझ्या सुद्धा होत्या. पण गेल्या 3 महिन्यात मी माझ्या रुटीन मध्ये, माझ्या फूड इंटेक मध्ये काही बदलांचा समावेश केलेला आहे. ते बदल चांगले मी माझ्या डेली रुटीन मध्ये ऍड केलेले आहेत, ज्याच्यामुळे मला या सगळ्या तक्रारींवर थोडक्यात फुल स्टॉप मिळालेला आहे. माझ्या तक्रारी कमी झालेल्या आहेत. माझी 70% केस गळणं कमी झालेलं आहे. मग अशा कोणत्या गोष्टी मी माझ्या डेली रुटीनमध्ये, आहारामध्ये समावेश केलेल्या आहेत, हे मी माझ्या अनुभवावरून तुमच्याशी शेअर करते. तर चला, अजिबात न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पॉइंट पहिला, अंडी. केसांसाठी अंडी अतिशय फायदेशीर आहेत. तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असेल, स्वतः अनुभवलेलं सुद्धा असेल, की आपण किंवा एखादा व्यक्ती केसांच्या तक्रारीसाठी सॅलूनमध्ये गेलात तर मोस्ट ऑफ दी तिथं एखादा पॅक केसांवर लावला जातो. बऱ्याचदा तो जो पॅक असतो तो अंडी आणि मेथी यांचा तो पॅक असतो. तो पॅक साधारण एक 30 ते 35 मिनिट तुमच्या केसांवर लावला जातो. आफ्टर दॅट तुम्हाला हेअर वॉश दिला जातो. शॅम्पू, कंडिशनर जे रुटीन आहे ते फॉलो केलं जातं. त्यानंतर मात्र तुमचे जे केस आहेत ते लिटरली चमकदार शायनिंग टेक्स्चरचे होतात. पण मी तुम्हाला अंडी पोटातून खाल्ल्याचा केसांसाठी काय फायदा होऊ शकतो ते आता तुम्हाला सांगते. अंडी केसांना मास्कच्या थ्रू लावण्यापेक्षा पोटातून घेणं का गुणकारी असतं, तर अंड्यामध्ये प्रोटीन असतं जे केसांना अतिशय मजबूत बनवतं. बायोटिन नावाचं एक विटॅमिन असतं जे केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त आहे, भरपूर गरजेचं आहे. सोबत विटॅमिन डी नावाचा घटक जो केसांच्या वाढीसाठी पुन्हा एकदा महत्वाचा ठरतो. शिवाय जस्त नावाचं खनिज जे केसांच्या वाढीसाठी खूप चांगली मदत करतं. पॉइंट नंबर दुसरा, मासे. मासे केसांसाठी अतिशय फायदेशीर आहेत. माशामध्ये ओमेगा 3 असतं, ज्याच्यामुळे केसांचं व्यवस्थित छान असं पोषण होतं. तुमचे जर केस गळत असतील तर केस गळती कमी व्हायला सुद्धा मासे खाल्ल्यामुळे चांगली मदत होते. माशामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात जे केसांच्या वाढीसाठी, मजबूतीसाठी खूप उत्तमच असतात. सोबत विटॅमिन डी नावाचा घटक सुद्धा केसांचं व्यवस्थित छान पोषण करण्यासाठी मदत करतो. आयर्न नावाचा घटक ज्याच्यामुळे स्कॅल्पचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी चांगली मदत होते. आता हे जे मी तुम्हाला पर्याय सांगितलेले आहेत ते वळतात नॉनव्हेज गटाकडे, मांसाहारीकडे. पण जर तुम्ही शाकाहारी असाल, म्हणजेच व्हेजिटेरियन असाल, तर शाकाहारी लोकांसाठी सुद्धा आपल्या भारतीय जेवणामध्ये इतके उत्तम पर्याय आहेत ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या कोणत्याही तक्रारी असोत त्यांच्यावर फुल स्टॉप सुद्धा मिळू शकतो. आता ते ऑप्शन्स कोणकोणते आहेत ते बघूया. पॉइंट तिसरा, डाळी. मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ, राजमा. आता ह्या ज्या मी तुम्हाला प्रकारच्या डाळी सांगितलेल्या आहेत त्या डाळी ओव्हरऑल केसांच्या वाढीसाठी, मेंटेनिंगसाठी खूप चांगल्या आहेत. या डाळींमध्ये भरपूर प्रोटीन आहे, आयर्न भरपूर आहे, जे केसांच्या वाढीसाठी, मजबूतीसाठी खूप गुणकारी ठरतं. पॉइंट चौथा, पालक. तुमचे केस गळत असतील किंवा मुळापासून केस अतिशय पातळ झालेले असतील, केसांना दाट होण्यासाठी, केस व्यवस्थित होण्यासाठी पालकाची खूप चांगली मदत होते. पालकामध्ये विटॅमिन सी आणि फायबर नावाचे घटक भरपूर आहेत, त्याच्या मदतीने आपला रक्तप्रवाह चांगला व्हायला मदत होते. एकदा का रक्तप्रवाह चांगला झाला की केसांना आपोआप चांगलं पोषण मिळतं, चांगले घटक मिळतात. पॉइंट पाचवा, बदाम. बदाम नावाचं जे काही ड्रायफ्रूट आहे ते केसांना इतकं चांगलं पोषण देतं, त्याच्यामुळे केस चांगले होतात, चमकदार होतात. बदामात हाय लेवलचं विटॅमिन ई आणि मॅग्नेशियम असतं, ज्याच्यामुळे आपले केस मजबूत तर होतातच, शिवाय ते दाट होतात. पॉइंट नंबर 6, काकडी. काकडी सुद्धा केस सुधारण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हे बऱ्याच जणांना माहिती नसेल सुद्धा, पण काकडीमध्ये भरपूर विटॅमिन्स आहेत, खनिजे भरपूर आहेत. काकडी अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आहे, ज्याच्या मदतीने तुमच्या केसांच्या वाढीसाठी, मजबूतीसाठी, तुमचे केस जर ड्राय झालेले असतील तर काकडीच्या खाण्याने सुद्धा तुमचे केस हायड्रेट होऊ शकतात. तुम्ही केसांवर काकडीचा रस लावू शकता, काकडीचं मास्क बनवून तुम्ही केसांना लावू शकता. काकडी चांगल्या पद्धतीने तुमचे केस मेंटेन करू शकते. पॉइंट 7, दही. दह्यामध्ये असणारा प्रत्येक गुणधर्म केसांच्या हर एक तक्रारींसाठी गुणकारी आहे. जर तुमचे केस मुळापासून अतिशय ड्राय झालेले असतील तर तुम्ही दही केसांसाठी एक मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा वापरू शकता. दह्यामध्ये अँटी फंगलचे गुणधर्म आहेत, ज्याच्यामुळे तुमच्या स्कॅल्पवरचा जो काही कोंडा आहे, घामामुळे जी काही घाण साठून राहिलेली आहे ती संपूर्णपणे काढून टाकायला, शिवाय केस गळती कमी करून केस मेंटेन व्हायला दह्याची खूप मदत होते. पॉइंट नंबर 8, जिरे. जर तुमच्या स्कॅल्पवर कंटिन्युअसली खाज येत असेल तर खाज येण्याची 2च कारणं आहेत, एक म्हणजे घाम आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोंडा. आणि तुम्हाला या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली कमी करायच्या असतील तर तुम्ही जिऱ्यांचा वापर नक्की करा. जिऱ्यामध्ये
व्हिटॅमिन ई भरपूर असतं, फॉलिक ऍसिड असतं, शिवाय प्रोटीन्स, अँटीफंगलचे गुणधर्म भरपूर असतात, ज्याच्यामुळे तुमच्या केसांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या कमी व्हायला चांगली मदत होते. नंबर 9, हिरवा वाटाणा. तुम्हाला तुमच्या केसांमध्ये असणारा कोंडा कमी करायचा असेल, शिवाय केसांचं हायड्रेशन तुमच्या व्यवस्थित होत नसेल, केसांची वाढ व्यवस्थित होत नसेल, तर तिथं तुम्ही हिरवा वाटाणा तुमच्या आहारात नक्की वापरा, ज्यामुळे तुमच्या स्कॅल्पची रक्ताभिसरण क्रिया जी आहे ती चांगली होऊ शकते. हिरव्या वाटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स. ओव्हरऑल हिरवा वाटाणा तुमच्या केसांच्या हर एक तक्रारींसाठी खूप गुणकारी आहे. पॉइंट नंबर 10, फळं. केसांच्या वाढीसाठी अशी काही पर्टिक्युलर फळं सुद्धा आहेत, त्यांचा समावेश जर तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये आहारात जर केलात तर त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो. ती फळं कोणकोणती ते मी तुम्हाला सांगते. आंबा, केळी, संत्री, चिकू, डाळिंब, बोर आणि पपई या सगळ्या फळांमध्ये जे काही गुणधर्म आहेत, घटक आहेत, ते तुमच्या केसांच्या A to Z तक्रारींसाठी खूप फायदेशीर आहेत. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असतं, केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B6 भरपूर असतं, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, चिकूमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व भरपूर असतात, डाळिंबामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी भरपूर असतं, बोरामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात, पपईमध्ये पॅपेन असतं. थोडक्यात या सगळ्या ज्या तक्रारी आहेत या फळांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे कमी होऊ शकतात. तुमची केस गळती कमी होऊ शकते, केस हेल्दी होऊ शकतात, केसांचं पोषण व्यवस्थित होऊ शकतं. तर ही होती अशा 10 गोष्टींची माहिती, ज्या 10 गोष्टींचा समावेश तुमच्या डेली रुटीनमध्ये जर केलात तर केसांच्या हर एक तक्रारींवर तुम्हाला आराम मिळू शकतो. आय होप ही माहिती तुम्हाला आवडलेली असेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.